खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्याची पूजा करून महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले। विश्व परिवर्तन फाउंडेशनचा अनोखा आंदोलनात्मक उपक्रम। आमदार नगरसेवकांनाही जागे होण्याचे आवाहन। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर विश्व परिवर्तन फाउंडेशनच्या वतीनं शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेकडे महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आले। सोलापूर नई जिंदगी भागातील सितारा चौक व शांतीनगर परिसरातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये साचल्यानं रस्त्याला अक्षरशः छोट्या छोट्या तळ्यांचे स्वरूप आले आहे। या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप विश्व परिवर्तन फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केला। या समस्येकडे महानगरपालिका प्रशासन, संबंधित आमदार तसेच नगरसेवकांचे लक्ष वेधण्यासाठी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी 15 ऑगस्ट रोजी या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्याला हार घालून त्याची पूजा केली। रस्त्यावरील खड्ड्यांची परिस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी हा अनोखा निषेध करण्यात आला। यावेळी फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते। आज 15 ऑगस्टच्या निमित्त आज आम्ही महानगरपालिकेला हे सूचना इच्छितो होती नई जिंदगीचे रस्ते कॉर्पोरेशनला एखादं कोणी मेलं पडल्यानंतर जाग येते, मग नंतर इन्क्वायरी, नंतर अधिकारी येण्याचं काम करतात। त्याच्या आधीच त्यांना त्यांची झोप जागी व्हावी या उद्देशाने आम्ही आज विश्व परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने त्यांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की ही नई जिंदगीची हालत अशी झालेली आहे, पण कृपया करून अधिकाऱ्यांनी येऊन ह्या रोडचं आणि नई जिंदगीचं काम करावं अशी त्यांना आम्ही विनंती करतो। आणि येथील एवढा टॅक्स महानगरपालिका घेते, परंतु इकडे लक्ष त्यांचं अजिबात नसतंय। तरी महानगरपालिकाच्या आयुक्तांनी मध्यंतरी आयुक्तांचा दौरा झाला इकडे नई जिंदगीला, पण त्यांनी काय पाहून गेले त्यांनाच माहिती। त्यांना माहिती त्यांनी सगळं फिरून गेलेले आहेत, पण ही अवस्था अशी आहे की पडल्यानंतर जागीच लोक संपतात। काय पाय तुटले तर काय भरून येणार आहे, काय कोण मेलं तर काय भरून येणार आहे। आयुक्तांनी इकडे लक्ष द्यावं म्हणून आज त्यांना हे आम्ही गिफ्ट दिलेलं आहे। फाउंडेशन कडून आयुक्तांना हे गिफ्ट आहे आणि त्यांना आयुक्तांना आम्ही आज गिफ्ट दिलेलं आहे। तरी त्यांनी आम्ही महानगरपालिकेचा निषेध करतो आणि आज त्यांना गिफ्ट देत आहोत। पूरा एकदम क्या करना बच्चा एवढा रस्ता 25 फुटाचा रस्ता मध्ये कुठे 25 फुटा दाखवा तुम्ही कोणी दाखवा 25 फुटाचा रस्ता आहे म्हणून इथं बघू सांगा म्हणून। हा हे बी इकडे पुन्हा हे बी बांधकाम इकडे केले त्यांनी, आता कुठे रस्ता आहे? आता ड्रेनेज येतं तुम्ही थांबलाय का? ते ड्रेनेज लाईन येत्या म्हणतात तिथं पूर्ण सगळं। आता पण मी लहानाचं मोठं झालं तुम्हाला कॅमेरा तिकडे फिरवा केला पाहिजे। कॅमेरा पूर्ण सगळी आहे, रस्ता पूर्ण खराब झाला, पूर्ण रस्ता तिथं पूर्ण सगळे येतात पूजन करतात निघून जातात सगळेजण। काय उपयोग नाही इथं पूर्ण याच्यासाठी सगळेजण तुम्ही पूर्ण रोड पॅक केल्यावर मग लोकांना त्रास होतो। अरे नगर चौकीला म्हणा हो लहानच मोठं झालं म्हणाला, आता पण काय सांगाल मी तुम्हाला लक्ष देत नाही। कुठल्याच नगर चौक नाही, कुठला विविध संतप्त भावना या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळत आहेत। तरी प्रशासनाला जाग यावी, आज 15 ऑगस्ट निमित्त लोकांच्या भावना समजून घ्याव्या प्रशासनाने। फक्त तुम्ही आता हे मधलं बघितला पट्टा मधलं बघा त्याला तुम्ही सांगतो दाखवतो तुम्हाला। आता मी दाखवतो सध्याला तुम्हाला, आता मी दाखवतो एक जर कोण नाही बोलायला पाहिजे त्याला भेटे आता मला एवढं सांगा, आता इथं 20 फूट रोड आहे, 20 फूटचा रोड दाखवा मला स्कूलों को, मदरसे को, दुकानों को, हर चीज को जाने बाजार को बहुत तकलीफ हो रही है। घर में भी दूसरा, मोरे में भी दूसरा, गली में भी मच्छर मक्खी बहुत तकलीफ हो रही है पानी की कटर के। अच्छा यहाँ के जो नगर सेवक हैं, यहाँ के जो 4 नगर सेवक MIM के, तुम उनको जाकर शिकायत करेंगे नहीं इसके बारे में? ये तकलीफ हो रही है यहाँ पर पानी जा रहा मिल रहा नहीं करते, आगे पानी जो जाता ना वो मिल रहा नहीं करते, नहीं मिला लेनी था कहीं बनाने का हमें खराब बैठना पानी पूरे डेली का पानी बाहर आ रहा पानी
जिसमें वो उन लोगों के पत्रकारों को भी आपको देखो भाई क्या रोड पर का काम करने वाले हैं, कई कोई स्तरी वाले लोग आ जाते हैं, फॉर्म में जाते हैं, घर को वो पानी उड़ता था तो वो साफ करने वाले गली में, हम घर में देखो बैठना पानी है, ये देखो ये घर में रोड वाले जरूरी है, घर वाले जरूरी नहीं। मैं जनता की वजह से रोड पर आते रोड पर गाड़ी जाते हैं, घर में रहते, घर में मोहल्ला में दूसरा पानी, घर के सामने धान पानी गटार का क्या पैसा गली में लटा नहीं है और पाइपलाइन सीधी नहीं है, गटारा भरते क्या व्यवस्था, रोड भी सीधी नहीं बने सर, क्या है? तो आप इससे पहले किसी को बोले थे नगर सेवक को? नहीं कहीं भी कंप्लेंट हमें नहीं दी? नहीं गटार है, तकलीफ है आने जाने को। तो आप नगर सेवक को बोले क्या? आते देखते और वैसा होता हूँ, देखते जाते भरते भी वो खोले थे 2-3 बार और वो अभी तक उसका इंतजाम करे नहीं? अपंग आदमी है घर में, इनके औरत पूरा पानी आ रहा, पकाना नहीं हो रहा, खाना नहीं हो रहा, अगर वो घर छोड़ को गए उनकी औरत उन्हें एकले। कौन सा एरिया था नई जिंदगी में? ये सिद्धेश्वर गांधीनगर। गांधीनगर? हाँ, सिद्धेश्वर गांधीनगर। ये पूरा गटर का पानी ये बाथरूम के अंदर ये हुआ, और ये कितने दिन से हो रहा है? कितने दिन हुआ ये पानी अंदर आकर गटर का? महीना 1.5 महीना हुआ अभी, 100 बज भर रहा पानी। अभी हम लोग कैसा नहाना है, कैसा अंदर जाना, क्या है, एक तो हमारे पैर नहीं, क्या नहीं, कहाँ जाना, कहाँ उठना, कहाँ बैठना। हमें गली में बाहर गए तो ऐसा है कि हम बैठ नहीं सकते, इतने पूरे मच्छर है, घास पूरे।